करुणा वरुणालय भगवंताची परात्पर वाङ्मयीन प्रतिमूर्ती ग्रंथमूर्ती शिव महापुराणे कथा। आज कथेचा द्वितीय दिवस, प्रथम सत्र आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने चालणारा गोड असा ज्ञान यज्ञ सोहळा, नाम यज्ञ सोहळा आणि सुंदर या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये चालणारा गोड असा ज्ञान यज्ञ सोहळा आणि पुण्य पावन अशा या पंचक्रोशीतील सर्व माता भगिनी, पंचक्रोशीतील सर्व पुरुष मंडळी, सर्वांच्या अथक परिश्रमाने चालणारा हा ज्ञान यज्ञ सोहळा। कारण इथे प्रत्येकाचा अथक परिश्रम आहे। इथे बसल्याच्या नंतर चटई टाकणं हा देखील यज्ञच आहे। इथे बसल्याच्या नंतर जेवलेली ताटं उचलणं हा देखील यज्ञच आहे। इथे बसल्याच्या नंतर कानाचे कान करून कथा ऐकणं हा देखील यज्ञच आहे। म्हणून सुंदर अशा प्रकारचं यज्ञ या ठिकाणी चालू आहे। याला नाम यज्ञ म्हणतात आणि नाम यज्ञामध्ये ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी चालू आहे। म्हणून हा नाम यज्ञ सुंदर आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा आजचा द्वितीय दिवस आहे आणि काल कथेमध्ये आपण नाना प्रकारचे नियम या ठिकाणी पाहिले होते। भगवान शंकराचं वर्णन आपण इथे काल पाहिलं होतं। शिवजींचं वर्णन हे न संपणार आहे। जशी श्रीमद भागवत कथा माणसाला जीवनामध्ये शिकवती, काय मरावं कसं हे कोण शिकवतं? श्रीमद भागवतासारखं शास्त्र आपल्याला शिकवत असतं। तसं शिव महापुराणासारखा ग्रंथ आपल्याला शिकवतो भक्ती कशी करावी। त्या भक्तीने महादेव हा तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारा देव आहे। एक पसा पाणी, एक बिल्वदळ, त्या महादेवाला फक्त एक पसाभर पाणी लागतं। एक पसा पाणी म्हणजे तळ हातामध्ये मावेल एवढंच पाणी, एवढीच जलधारा त्याला लागत असते। एक पसा पाणी, एक बिल्वदळ, त्या महादेवाला दुसरं काही लागत नाही। साधा सरळ सोपा असणारा तो माझा महादेव आहे। देवो के देव आदिदेव महादेव। म्हणून महादेव एवढा सुंदर त्या ठिकाणी देव आहे की ईदभर कपड्याच्याही त्याला गरज नाही, त्याला कशाचीच अपेक्षा नाही असा असणारा महादेव आहे। त्याचं या पृथ्वीवरती कुठेही घर नाही असा असणारा महादेव आहे। स्मशानामध्ये राहतो महादेव, ज्या ठिकाणी लोक महाराज शेवटच्या क्षणाला येतात। शेवटच्या क्षणाला प्रत्येकाला तिथे जावं लागतं। आता शूटिंग चालू आहे, कोणी मध्ये यायचं नाही बरं का, लाईव्ह चालू येते। प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाचं मरण हे 7 दिवसामध्ये आहे आणि भगवान शंकर अति प्रसन्न, अति भक्ती आणि लवकर पावणारा देव आहे। म्हणून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी वाढली, एवढी गर्दी वाढली, एवढी गर्दी वाढली। भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तांब्याभर पाणी घेऊन लहानसं बालक देखील मंदिरात जाताना दिसतंय, जे निष्पाप आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव नाहीये। असं असणारं बालक देखील तांब्याभर पाणी घेऊन जातं। म्हणून भगवान शंकर हे आराध्य दैवत आहे। जसं आपलं तुळजापूरची अंबाबाई, तुळजापूरची देवी कुलस्वामिनी आपली आहे, तसं हे भगवान शंकर हे देव के देव महादेव तो त्या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणून महादेवाला फक्त एक पसाभर पाणी, एक बिल्वदळ, एक बेलाचं पान त्या ठिकाणी आवडतं। म्हणून बेलाचं पान त्या ठिकाणी वाहत असताना पालथं व्हावं लागतं। बेलाचं पान वाहत असताना पालथं व्हावं लागतं। कारण महाशिवरात्रीच्या दिवशी त्या व्याध्याने बेलाचं पान खाली पडलं, त्याच्या हातून चुकून झालं, ती कथा आपल्याला पुढे बघायची। चुकून त्याच्या हातून पान पडलं, ज्या वेळेला ते पान पडलं ते पालथं पडलं, म्हणून तेव्हापासून बेलाचं पान हे महादेवाला पालथं वाहतात।
म्हणून बेलाचं एवढं महत्व सांगितलेलं आहे. बेलाचं झाड जर दारामध्ये लावलं, काटेरी झाड दारात नसावं, पण बेलाच्या झाडाला फार महत्व सांगितलं आहे. आणि ते पण उजव्या बाजूला असावं. बेलाचं झाड उजव्या बाजूला असावं. आपली गरिबी जर दूर व्हावी असं वाटत असेल, गरिबी जर दूर व्हावी असं वाटत असेल, तर बेलाच्या झाडाखाली जो महादेव ठेवलेला आहे त्याला खिरीचा आणि पुरीचा जर नैवेद्य रोज दाखवला तर गरिबी दूर झाल्याशिवाय राहत नाही. असे नियम आम्हाला सांगा म्हणा. याच्यात आम्ही फार पटत आहोत. आतापर्यंत आम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं 5-10 वर्षापूर्वीचा काळ बघा. 5-10 वर्षापूर्वी कोणीही त्या महादेवाला जात. महादेवाची मंदिरं वस पडली होती. जसं मी काल सांगितलं, अहिल्यादेवी होळकरांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तसं श्रद्धे प्रदीप पंडित मिश्रांनी महादेवाची उपासना करायला लोकांना लावलं महाराज. म्हणून उपासनेला आणि देव के देव महादेव फार भोळा देव आहे महाराज, फार भोळा. त्याला जर तुम्ही काही मागितलं लगेच तो देऊन टाकतो. काही मागा, कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव घेतलेले आहात. इथं सगळे अनुभवी लोक आहात. मग कोणी महादेवाला मला पुत्र होऊ दे, कोणी महादेवाला नाना प्रकारचे त्या ठिकाणी मागण्याची भाग प्रत्येकाचे वेगळे आहेत. कोणी कशासाठी, कोणी कशासाठी. म्हणून महादेव हा प्रसन्न होणारा देव आहे आणि त्याला फक्त 3च पानाचा बेल आवडतो. महादेवाला काय आवडतं? शंकराला काय आवडतं? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. हो गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा, पायात रूपून छान, पायात रूपून छान, छान छान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. जटेतून वाहे झुळ झुळ गंगा, जटेतून वाहे झुळ झुळ गंगा, डोक्यावर चांदव छान, डोक्यावर चांदव छान, छान छान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान.
खूप सुंदर त्या ठिकाणी शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, जटेतून वाहे झुळझुळ गंगा. बघा, पार्वती आणि गंगा एकाच